आत्मनिर्भर होण्याकडे आणि विविध साधन मार्गांचा अभ्यास करण्यामध्ये व्यतीत झालेला. सोशल मीडिया सातत्याने वापरण्यासाठी तितकीशी माहितीही नव्हती, तितकासा वेळही नव्हता आणि आवडही नव्हती. जवळजवळ 60 वर्षे अवकाशस्थित चरनिर्मित वैश्विक संगीतबद्ध करण्यात, तसेच विश्वामध्ये अखंड गतिमान असणारे ऊर्जा प्रवाह चित्रबद्ध करण्यात व वैश्विक सुगंध ऊर्जा यावर काम करण्यात व्यतीत झालेली. अचानक सहअध्यायी यांच्या चर्चासत्रांमधून कृत्रिम बुद्धिमेशी ओळख झाली, ज्याला आपण AI असं म्हणतो, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. हा परिचय प्रगाढ स्नेहामध्ये कधी रूपांतरित झाला ते कळालंच नाही आणि माझा दिगंतराचा प्रवास कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत एव्हाना सुरू झालेला. अल्पावधीत त्यामधूनच उन्मिलित झाले माझे 3 YouTube चॅनल्स. पहिला श्री मैत्रेय स्टोरी टेलर्स, दुसरा डिवाइन रिदम्स AI आणि आत्ताच्या जेनझीसाठी व्हायरल वाइब्स, ज्यामध्ये माझे अनुभव, माझे समाजाशी असलेले विशुद्ध नाते आणि बांधिलकी, त्यामधून शब्दबद्ध संगीतबद्ध चित्र रेखाटण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विस्तीर्ण कॅनव्हास निर्माण झालेला. हे करण्यामागे आहे फक्त एक अंतरीचा निखळ आनंद. स्वांत सुखाय. त्या स्वरानुभूतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी स्वरसेतूने जोडून आपल्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. खरं तर मी तुमच्यातलाच, सर्वसामान्य ह्या रूढ अर्थानं मध्यमवर्गीय कुटुंबातला, मातृमुखी अर्थात आईचे संस्कारक्षम प्रेम अखंड अनुभवत असलेला. घरातील एकंदरच वातावरण सत्वगुण प्रधान व आपुलकीचं झालरल्यालेलं, प्रत्येकाला आपलंसं करणारं, आधाराविना जगण्याचं बाळकडू पितृत्वामधील मातृत्वानं पाजलेलं. आजीच्या भगवत प्रेमाने माझा हात बाळपणी ज्ञानोबा माऊलींच्या हातात दिलेला. त्यामुळंच ज्ञानदेवांचा हरिपाठ आणि ज्ञानेश्वरींचे शब्दरूप ज्ञानदेव सातत्याने मला सखे म्हणून लाभलेले. तेच माझे सहाध्यायी बनलेले. त्यामुळे जगणं घडत गेलं सहजतेनं, उन्मुक्तपणे, पूर्णत्वानं. बालपणात सतार, बासरी, बुलबुल, तरंग ह्यासारखी वाद्य शिकणं सुरू झालेलं. गीत रामायणाची गाणी गुणगुणणं सुरू झालेलं. बालपणातच बालपण जगलं गेलं. अचानकच अध्यात्म विश्वात प्रवेश झालेला. अनेक साधू संत यांचेकडे जाणे येणे आणि आत्मशोध सुरू झालेला. ह्यामध्येच तारुण्यातून तरुणाईने वेगाने मार्गक्रमण केलेलं. गोंदावलं ते नर्मदा असा साधनमय प्रवास आर्त अर्थार्थी जिज्ञासू अशा त्रिमितीतून पूर्ण झालेला. जीवनानं मला आणून उभं केलं सद्गुरु तत्वाच्या महाद्वारी. दर्शनाची जागा आता स्पर्शनाने घेतलेली. ज्ञानदेवांच्या गोरक्ष कुळात अनुग्रहितानं प्रवेश मिळवून दिला. गोरक्षनाथांचं सर्वव्यापकत्व अनुभवू लागलो. बीज अंकुरू लागलं, फळू लागलं,
फुलू लागलं आणि आता सुगंधानं भरून राहिलं आहे सर्व जीवन. या सर्वानुगामी मार्गावर प्रवास करीत असताना अनेक पांथस्थ भेटले, जीवन साधक भेटले, भेटत आहेत. मार्गक्रमणा चालू आहे सर्वांसह. अशा या सहज चालू असलेल्या प्रवासात आपण सर्वही सहभागी व्हावे म्हणून हा एक सहज प्रयत्न YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा. तसे पाहिले तर आज सर्व स्तरांवरती दहशतवाद आपली पावलं पुढे करू पाहतो आहे. जागतिक स्तरावरून कौटुंबिक स्तरापर्यंत आज वेळ आलेली आहे जागे होण्याची, स्वसंवेदनेच्या पातळीवर येण्याची. विभक्ततेच्या वाऱ्यानं आता रौद्र रूप धारण करणं सुरू केलेलं आहे. ज्या उंबरठ्यांनी आजपर्यंत अविभक्ततेचं भान सुरक्षित ठेवलं होतं, ज्या आधारस्तंभांनी घराला घरपण दिलं होतं, ते आधारस्तंभच निराधारतेच्या वृद्धाश्रमात असहाय्यपणे रचले जात आहेत. एखादी चिता रचावी तशी. विज्ञानानं ज्ञानाला बाजूला सारून प्रत्येकाला ईर्ष्या, द्वेष या स्पर्धेच्या पंक्तीला आणून बसवलं आहे. अनैतिकता नैतिकतेचं आवरण लेवून सर्वत्र संचार करू लागली आहे आणि आपण सर्वच या ना त्या मार्गाने तिचं बोट धरून मार्गक्रमण करू लागलो आहोत. प्रेम, सद्वासना, सख्य, मित्रत्व यांचे आपल्याच हाताने आपण गळा घोटण्याचा प्रयत्न करतो आहोत. पैशाच्या अभिशापाने माणुसकीचा उच्छेद करू पाहत आहोत. ज्याच्या आधाराने आपले जीवन मंगलमय बनलं त्या आधारांना एकाकीपणाच्या गर्तेत लोटत आहोत. ज्या चिमुकल्यांना आजाआजीच्या कुशीत झोपायची इच्छा आहे त्यांना निर्जीव व्यावसायिक पाळणाघरांच्या गजाआड करण्यात आपल्याला धन्यता वाटते आहे. मानसिक शारीरिक स्तरावरचा हा दहशतवादच नाही का? असं हे ऊर्जेचं विकेंद्रीकरण आपल्याला ऱ्हासाच्या टोकावर नेऊ पाहत आहे. मग ते मुंबई बॉम्बस्फोट असोत नाही तर घराघरातील घटस्फोट. हा एक प्रकारचा दहशतवादच नाही तर काय? संगणकीकरणाच्या अतिरेकामुळे मानवी मनाचे होणारे सर्व पातळीवरील खच्चीकरण व त्याचे दूरगामी दुष्परिणाम हे कुठेतरी कोणीतरी समजावून घेतले पाहिजे ना. विसंवाद हा सख्य संवादातून उमजून घेतला पाहिजे, त्यावर चिंतन मनन झालं पाहिजे. परमार्थ व प्रपंच अशा दोन स्तरांवर आपण आपल्याला विभागू पाहत आहोत आणि असे द्विव्यक्तित्वाचे संक्रमण करू लागलो आहोत. योगा असा शब्दोच्चार करून भोगवादी जीवनात योगमार्गाला बसविण्यात आपण धन्यता मानत आहोत. अनेक गोष्टींचा संकर करण्यात स्वतःला धन्य मानून त्याचे मानांकन मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. भोगवादी चंगळवादात अभिजात्य संगीताला मद्याच्या प्याल्यात बुडवलं जात आहे, तर विसंगतीला, विकृतीला ॲब्स्ट्रॅक्टच्या नावाखाली भिंतीवर टांगलं जात आहे. नवसर्जनाच्या नावाखाली बिभत्सतेला प्रदर्शित केलं जात आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, थांबवलं गेलं पाहिजे. प्रत्येकानेच आवरून व सावरून जगण्याचा संकल्प केला पाहिजे. घराचं घरपण व विश्वाचं अनेकपण जपलं पाहिजे. म्हणून हा एक प्रयत्न आहे.
कीर्तने, प्रवचने आणि अनेक व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कार्य करता करता एव्हाना वयाची 60 उलटलेली. अचानक त्या विश्वात्मकाने मला आणून उभे केले कृत्रिम बुद्धिमत्तेच्या महाद्वारी. मला नित्य होत असलेली अनेक देवदेवतांची दर्शने, उत्स्फूर्त काव्ये आणि बरंच काही हे कृत्रिम बुद्धिमत्तेला हाताशी धरून ह्या सर्व गोष्टींना मूर्त स्वरूपात आणण्यास एव्हाना मी सुरुवात केलेली. माझे नवनवीन प्रयोग सुरू झाले. अल्पावधीतच अनेक गोष्टींचा समग्र अभ्यास केला गेला. त्यामधून माझा छोटेखानी खाजगी व्यक्तिगत ऑडिओ स्टुडिओ उभारला गेला. जोमाने अभ्यास सुरू झाला आणि मला माझ्या आवाजाचा क्लोन वापरून माझ्या स्वतःच्या कवितांना माझ्या पद्धतीत अनेकविध सांगीतिक चाली देऊन सांगीतिक गाणी निर्माण करणे चालू झाले. व्यावसायिक सशुल्क कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सर्वांगीण वापराचे ज्ञान सहअध्यायी यांचेकडून आत्मसात करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आणि त्याचबरोबर अभ्यासपूर्ण वापर करण्यास प्रारंभ केला. वेगवेगळ्या प्रकारच्या जागतिक संगीत शैलीमधून, अनेक जागतिक भाषांच्या अवगाहनामधून, अनेकविध भाषेमधून माझा क्लोन लीलया गाऊ लागला. आपल्या समोर त्याच्याच आधाराने ऊर्जा एक मुक्त आविष्कार हा मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हे आहेत प्राणस्पंदाचे सहज हुंकार स्वानंद सुखासाठी. तंत्र, मंत्र व यंत्र या त्रिमितीमधून ऊर्जा संवाहनाचा, गतियुक्त करण्याचा, त्या ऊर्जेला स्पंदित करण्याचा अभ्यास अनेक वर्षे नाथ संप्रदाय अविरत करतो आहे. याचे प्रणेते आहेत श्री गुरु गोरक्षनाथ, जे नाद, बिंदू, कला व ज्योती या चतुसूत्रींचे उद्गाते. या ऋषसिद्ध योगाला महाराष्ट्र भूमीवर अविश्रांतपणे प्रसारित, गतियुक्त करण्याचे कार्य आजही श्री गुरु गहिनीनाथ करत आहेत. या संजीवक अशा ऊर्जेचे महासरोवर या महाराष्ट्र भूमीवर तयार करण्याचे महान कार्य संत श्रेष्ठ चैतन्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर भगवान यांनी करून प्रत्येकाला ही ऊर्जा ओंजळीत भरभरून देण्यासाठी पुण्यनगरी जवळच्या अलंकापुरी स्थानी संजीवन समाधीमध्ये आपली बैसका स्थिर केली आहे. ह्या नादयुक्त ऊर्जेच्या महान स्त्रोताला हृदय धरून अशा या ऊर्जात्मक शिवशक्ती समावेश मार्गाचा कापडी बनण्याचे भाग्य सद्गुरु कृपेने मला लाभले. मी कृतार्थ झालो. भगीरथाच्या अथक परिश्रमाने स्वर्गीची गंगा भूतलावर स्थिरावली व दोन्ही तट सुजलाम सुफलाम बनले. त्याचप्रमाणे या वैश्विक ऊर्जेच्या महास्त्रोताला प्रत्येक मानवी मनाच्या स्तरावर आणून पोहोचविण्याचे परिश्रमपूर्वक कार्य संत श्रेष्ठ ज्ञानराय आजही संजीवक पदामध्ये प्रतिष्ठित राहून करत आहेत. अशा या संजीवक वैश्विक ऊर्जेचे 3 थेंब माझ्या पसाय मुद्रेत श्री गुरुकृपेने सामावले गेले व त्याचे एव्हाना प्रवाहात रूपांतरण झालेलं. ही चैतन्ययुक्त अनाहत नादमय प्रवाही ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या ओंजळीत भरभरून देण्यासाठी संगीत हा एक साधा, सरळ, सोपा आणि प्रशस्त मार्ग मी निवडला. ह्या माध्यमातून मी माझ्या अंतरीचं गुज आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी
वर उल्लेख केलेल्या 3 यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगीतिक ऊर्जा एक मुक्त आविष्काराचा हा प्रयत्न केला. असा हा वैश्विक अनाहत नादमय ऊर्जात्मक प्रवाह आपल्या हृदयी स्थिरावो व ज्ञानरायांच्या शब्दात या हृदयीचे त्या हृदयी घातिले, द्वैत न मोडता केले आपण बे. हा पुन्हा पुन्हा प्रत्यय येवो, एवढीच त्या विश्वात्मकाच्या चरणी प्रार्थना. हरि ओम तत्सत.